बार्शीत हुंडाई कंपनीच्या क्रेटा गाडीमधील फिरते गर्भपात केंद्राचा पर्दाफाश, माढ्याचा बोगस डॉक्टर गजाआड। बार्शी पोलिसांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या एका हायटेक रॅकेटचा पर्दाफाश केलाय। आलिशान क्रेटा कारमधून चालवले जाणारे फिरते गर्भलिंग निदान केंद्र पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। या कारवाईत माढा तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली असून त्याच्या कारमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांची 51 रिकामी पाकिटं सापडली आहेत। या धक्कादायक घटनेमुळे बार्शी तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांना गुप्त माहिती मिळाली होती की जामगाव आ शिवारात वानेवाडी रस्त्यावरील एका पडीक शेतात एक संशयास्पद कार उभी असून तिथं बेकायदेशीर कृत्य सुरू आहे। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचला। तिथं MH45AZ 2166 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा कार उभी होती। पोलिसांनी या कारवर छापा टाकला असता आतमध्ये अजित सुरेश मस्तूद वय वर्ष 36 राहणार रोपळे तालुका माढा जिल्हा सोलापूर हा इसम आढळून आला। त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे नसताना त्याच्या कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीन सुमारे 3 लाख रुपये किमतीची बंदी असलेली झोन केअर कंपनीची मशीन चालू स्थितीत आढळली। तसेच गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या 144 सीलबंद प्रतिबंधित गोळ्या आढळून आल्या। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी वापरलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांची 51 रिकामी पाकिटं तिथं आढळल्यानं आतापर्यंत त्यानं 51 बेकायदेशीर गर्भपात केले असल्याची शक्यता आहे। तसेच घटनास्थळी रक्त लागलेले क्युरटेज, गर्भपाताचं शस्त्र व इतर साहित्य आढळून आले। पोलिसांनी कारसह एकूण 18,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजित मस्तूद याच्यावर गर्भधारणा पूर्व, प्रसव पूर्व निदान तंत्र, लिंग निवडीस प्रतिबंध कायदा, PCPNDT ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या 82 संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।